नमस्कार. मी डॉक्टर सूरज कुंडले आणि आपण आपल्या आरोग्य या यूट्यूब चॅनलमध्ये नेहमीप्रमाणेच भेटत आहोत. मित्रांनो, आज आपण जो विषय बोलणार आहोत तो म्हणजे खरं तर आरोग्याबाबतीतलाच आहे, परंतु सध्या सर्वांना जो काही स्ट्रेस येतोय, ताणतणाव येतोय आणि त्याबद्दल स्वतःला वेळ द्या याविषयी मी खरं तर आज बोलणार आहे. मला असं वाटतंय की प्रत्येकाने स्वतःसाठी थोडासा वेळ दिवसाभरात एकदा तरी काढला पाहिजे. आज आपण जर आरोग्याची परिस्थिती बघितली तर सगळ्यात जास्त आपले आजार हे स्ट्रेसफुल कंडिशनमध्ये काम केल्यामुळं, ताणतणाव ह्या सगळ्यांमुळं होत आहेत. खरं तर आपण 3 महिने गेले आपल्या आयुष्यातले हे आपल्याला मोबाईलच्या रिचार्ज संपल्यावर कळतं, की आता अचानक मेसेज येतो आणि तुमचा रिचार्ज संपला आहे. मग त्यावेळेस आपण जागी होतो की आयुष्यातले 3 महिने गेले आणि मग कळतं की अरे आत्ताच नुकताच रिचार्ज केला होता आणि 3 महिने संपले सुद्धा. तर अशी ही जी काही धावपळीची आणि धकाधकीची जी काही आपली जीवनशैली चाललेली आहे, तर त्यातनं थोडासा वेळ काढून किमान 1 दिवस तरी किंवा दिवसातला 1 तास तरी आपण स्वतःसाठी दिला पाहिजे. मग त्यामध्ये आरोग्याबाबतीतले बदल असतील, हसत खेळत जगणं असेल किंवा निवांत राहणं असेल, तर ह्या गोष्टी तुम्ही करत चला. कोणताही छंद जोपासा, जो जी आवडीची गोष्ट आहे ती करत चला. दिवसातून आपण किमान बाबा वाचन असेल, संगीत असेल, फिरणं असेल, आठवड्यातून एखाद्या दिवशी फिरणं असेल, तर या सगळ्या गोष्टींसाठी वेळ काढा. कारण आपलं काय होतंय, आपण 30मध्ये असतो त्यावेळेला आपण विचार करतो की 50 नंतर हेच करायचं आहे. परंतु 30पासून 50चा जो प्रवास आहे तो असा स्ट्रेसफुल आणि ताणतणावात गेला की ब्लड प्रेशर, साखर यासारखे आजार येऊन बसतात आणि परत शरीर एवढं खराब होतं की मग ते फिरणं, चालणं, छंद सगळंच बंद होतं. आणि नंतर मग फक्त काय आरोग्याची जी काही आपली ढासळण झालेली आहे ती सांभाळत जगणे आणि औषध गोळ्या खात राहणे आणि डॉक्टरांच्या पायऱ्या झिजवणे याशिवाय आपल्याकडे काही काम राहत नाही. त्यामुळं आत्तापासूनच थोडंसं स्ट्रेस मेंटेन करून दिवसातनं एक वेळ देऊन सकाळी उठायचं, 1 तासभर आपल्यासाठी वाचन, एखाद्या दिवशी फिरायला जाणं, वॉकिंग करणं, गप्पा गोष्टी करणं, कुटुंबासमवेत वेळ घालवणं, या गोष्टी आपण केल्या पाहिजे. आपण जन्माला येत असताना बऱ्याच गोष्टी आपल्या हातात नसतात. आपण आपलं नावसुद्धा ठरवत नाही किंवा आपला चेहरा, आपलं राहणीमानसुद्धा आपण कोणीही ठरवत नाही. त्यामुळं ज्या काही गोष्टी आपल्या हातात नाही आहेत त्या गोष्टी खरं तर आपण त्या गोष्टी बदलण्याच्या नादाला न लागता ज्या गोष्टी आपल्या हातात आहेत तेवढ्या आपण बदलत चालूया आणि आपलं आरोग्य सांभाळूया असं मला वाटते. माणूस हा सवयीचा गुलाम आहे. जी तुम्ही सवय लावाल तसाच तो माणूस जगत असतो. मग तुम्ही खाण्यापिण्याच्या वाईट सवय लावल्या, फिरण्याच्या, बसण्याच्या वाईट सवय लावल्या तर तीच सवय माणसाला लागून जाते. तुम्ही दिवसभर बसून असला आणि परत एखाद्या दिवशी तुम्हाला काम करावं लागलं तर ते जमत नाही, कारण आपल्याला दिवसभर बसायची सवय लागलेली असते. त्यामुळं सवयी कशा लावायच्या, आपल्याला कसा वेळ द्यायचा याबद्दल मी तुम्हा सर्वांना एवढंच सांगेन की स्वतःला वेळ काढा आणि आयुष्य थोडंसं चांगलं बनवा. आरोग्याची खरी गुरुकिल्ली हीच आहे की आपण स्वतःचं आरोग्य स्वतःला जपतोय. सगळ्यात उत्तम सांगायचं झालं तर आरशासमोर उभं राहायचं आणि स्वतःकडे पाहायचं. मी खरंच गोष्टी सगळ्या पाळतो का? तुम्ही ज्यावेळेला जेवायला बसता, कुठेही जाता त्यावेळेला तुमच्यासाठीच चाललंय का हे सगळं असं जाणवतं का तुम्हाला? तर अजिबात नाही. आपण चाललेलं असतं हे सगळं दुसऱ्यांसाठी. जेवण कोणाला नेतो तर घरच्यांसाठी. पण स्वतः मी एकटा माझ्यासाठी काहीतरी करतोय हे कधीतरी वाटलं पाहिजे. आणि माझं तरी मत आहे की आरोग्याच्या बाबतीत तरी स्वार्थी बना, स्वतःची काळजी घेत चला. आठवड्यातून, महिन्यातून स्वतःसाठी जे काही वेळ काढायचा तो काढा. चांगला हे करा. नोकरीतून एखाद दिवस सुट्टी आवर्जून घ्या आणि जी सुट्टी घेऊन फक्त दिवसभर स्वतःसाठी वेळ घालवा असा काहीतरी प्लॅन करा आणि आरोग्य तुमचं चांगलं ठेवा. तर सर्वांना आरोग्यासाठी शुभेच्छा. धन्यवाद.